आई आज काय करू खायला? आज ना छान पैकी चमचमीत झणझणीत तुरीच्या सोल्याची आमटी कर आणि भाकरी करू की चपाती करू? त्याच्या सोबत कांदा ठेचा आणि भाकरी कर। ओके आई। नमस्कार, वासूस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या ज्या भाज्या आहेत त्या थंडीमध्येच येतात, ते अवेलेबल सगळीकडे होत आहेत। तर माझ्या सासूबाई आता दुबईला आल्या होत्या, तर येताना माझ्यासाठी हे तुरीचे सोले घेऊन आल्या होत्या, कारण हे इकडे मिळत नाहीत। आणि ह्या सोल्याची आमटी ना मला प्रचंड आवडते। तुरीच्या शेंगातनं हे दाणे जे निघतात त्याला तुरीच्या सोले असे म्हणतात आणि याची आमटी ना खूप भारी लागते। भाताबरोबर म्हणा, गरम गरम भाकरी याची चुरून खायला तर एक नंबर लागते। तर आता ही आमटी करायला सुरुवात करूयात। त्यासाठी ना तुरीचे सोले काढून घेतलेले आहेत। धुवायची काही गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये ते सोले टाकून थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याला छानपैकी आहे ना परतायचं आहे। खूप मोठा गॅस करू नका, बारीक गॅसवरतीच आपल्याला त्याला परतायचं आहे। आणि जसे सोल्यांवरती आता तुम्हाला थोडेसे डाग दिसायला सुरू होतील, तर याचा अर्थ की ते छान भाजले गेले आहेत। आता थोडेसे थंड झाल्यानंतर लसूण ॲड करायचा आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे। याला आपल्याला मोठंच ठेवायचं आहे दळताना, म्हणजे बारीक करताना खूप फाईन पेस्ट नाही बनवायची आहे। आणि आता एका कढईमध्ये ना तेल, जिरे, मोहरीची फोडणी करायची आणि त्यामध्ये इथे मी खोबरं, कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण घातलेलं आहे। जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही आहे। आणि त्यानंतर ते परतून झाल्यानंतर आता इथे लाल तिखट, मीठ, थोडासा काळा मसाला, कांदा लसूण मसाला आणि घरातलं जो मसाला आहे तो तिथे ॲड करायचा आहे। थोडीशी धना पावडर मी इथे ॲड केलेली आहे आणि आता हे छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा निघून जाईल। बनवायला अतिशय सोपी आहे, लवकर बनते आणि चवीला एक नंबर गावरान चवीची बनते। हे बघा, या टाईपमध्ये आपल्याला त्याची पेस्ट काढायची आहे। खूप जास्त बारीक नाही आणि खूप मोठे मोठे दाणेसुद्धा नाही। आणि त्यानंतर आता ही जी आपण मसाल्यामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचं 1-1.5 मिनटासाठी आणि त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। आता पाणी खूप जास्त घालायचं नाही, कारण खूप पातळ होईल, पण कमी पण घालायचं नाही, कारण की हे तुरीचे सोले आहेत, नंतर मग ते घट्ट होतात। आणि आता पाणी घालून झाल्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ टाकलेला आहे, चिंच भिजत घातली होती आणि त्याचं पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर थोडासा गूळ ॲड करायचा, मीठ ॲड करायचं या स्टेजवरती आणि मग दणून ह्याला शिजू द्यायचं। 10 मिनटासाठी ना लो फ्लेम करायची आणि छानपैकी शिजू द्यायचं। आधी मोठ्या फ्लेमवरती अशी उकळी येऊ द्यायची आणि मग साईडच्या गॅसवरती ठेवून मस्तपैकी त्याला 10 मिनटं शिजू द्यायचं। आता इथे गरमागरम भाकरी तयार झालेली आहे। भाकरी आणि ही सोल्याची आमटी एक नंबर बेत बनतो। सोबत जर तुमच्याकडे कांदा आणि कैरीची चटणी असेल ना, मग तर आहा, एक नंबर। ही बघा, ही कांदा आणि कैरीची चटणी आहे। त्यानंतर इथे मी ठेचा केला होता, आमटी आणि भाकरी, हा परफेक्ट बेत झाला होता। आई कसं झालंय? मस्त झालं, एक नंबर झालं। थँक्यू व्हिडिओ आई। आवडला तर फॉलो करा।